दिनांक 21 फरवरी शनिवार दुपारी ग्रामीण पोलिसांना अशी माहिती मिळाली की एक 75 वर्षीय महिला नामे सुंदराबाई नामदेव जाधव त्याचा मृतदेह त्याचे शेकटा विलेज पोलीस स्टेशन करमाडची हद्दीमध्ये मिळाला आहे। हे माहिती मिळताच माननीय एसपी सर श्री विनय कुमार राठोड याचे आदेशान्वये आम्ही लोकल क्राइम ब्रांच श्री विजय सिंह राजपूत इंस्पेक्टर याची टीम, पूर्ण फॉरेन्सिक टीम, टेक्निकल अनालिसिस विंग सोबत डॉग स्क्वॉड, श्रीमती पूजा नागरे डीवायएसपी ग्रामीण त्याची टीम, करमाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री सम्राट सिंह राजपूत त्याची टीम स्पॉटवर दाखल झाले आणि त्यांनी असं पाहिलं की जे महिला मयत आहे ते त्याचे शेतचे कोपऱ्यावर मयत मिळून आली आहे आणि कोणी त्याचे डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करून स्पॉटवरून निघून गेला आहे। पोलिसांनी तपासचे जर चक्र फिरवले तर अशा माहिती मिळाली की मयतचा नवरा नामे नामदेव जाधव त्याचे 2011 मध्ये निधन झालेला आहे। त्याचा एक मुलगा अजून आहे संजय उर्फ बाळा, तो LICचा एजंट आहे आणि नेहमी महिला पायी चालत सकाळी ते त्याच्या शेतमध्ये जात होती आणि तिथे ते शेतची रखवाली करत होती। अजून जर तपासणी केली, तांत्रिक तपासणी केली आणि लोकांसोबत चर्चा केली तर अशा माहिती मिळाली की महिलाचे शेतचे आजूबाजू त्याचे मेंढपाळ पण होते, ते मेंढी चरायला शेतला ये जा करत होते आणि त्याच्या सोबत याविषयी बद्दल एक मेंढपाळ नामे दरकुबा भावले वय 46 राहणारे लाडसावंगी त्याच्या सोबत शाब्दिक वाद झाला होता की तू माझे शेतमध्ये येऊ नका आणि तुमचे मेंढ्या घेऊन निघून जा। याचा राग मनात धरून त्यांनी महिलाला जर एकटीच झोपत असताना पाहिला तर त्यांनी तिथून एक दगड उचलून त्याच्या डोक्यात टाकून त्याची हत्या करून ते निघून गेला। तो माणूस तिथे एक अजून मेंढपाळ होता नामे बाळू गुजडे, त्याच्या सोबत ते मागचे 3 महिन्यापासून काम करत होता आणि तो दारू आणि गांजा पिण्याचे सवयीचा होता। त्यांनी एक फॉल्स अलिबाय पण क्रिएट केला होता की घटनाच्या दिवशी आम्ही माझ्या भाचीचे लग्नामध्ये गेलो आहे, पण तो पण चुकीचा आहे असे सिद्ध झाला आहे। हे पूर्ण तपास माननीय एसपी सरचे निर्देशन खाली LCB ची टीम आणि श्रीमती पूजा नागरे डीवायएसपी ग्रामीण, करमाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री सम्राट सिंह राजपूत आणि इतर पूर्ण पोलीस ग्रामीण पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने उघडकीस आणलेला आहे।